दर्शन होताच निघाले रे भाऊ. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला ताज हॉटेल पण जाणे आणि इंडिया गेट पण जाणे. मग दादाला म्हटलं काढा फटाफट गाडी, काय टाइमपास करता इथे 3.5 तास होऊन गेले म्हणलं आपल्याला. नाही तर कसं आहे रिकामा टाइम होईल, सूर्य निघून गेला. आणि तुम्ही व्ह्यू पाहा रे भाऊ मित्रांनो, आजूबाजूला मस्तपैकी बिल्डिंग, समुद्र टोल नाका लागला, टोल नाका बी पैसे भरले आणि निघालो. ब्रिज पाहता का तुम्ही, माझ्या डोक्यात असं विचारायला आपला जळगाव कांदेच म्हणजे असा ब्रिज पाहिला होता म्हटलं. पण आज आपण विचारायला चालला आपला तापीचा पूल बांधा होत नाही तर हा ब्रिज का होईन, आपण धरले होतो वा. तो विषय सोडा, तुम्ही अंबानीचं घर पहा. आता माझ्या मोबाईलमध्ये एवढं काही झूम होणार नाही, थोडं ऍडजस्ट करून घ्या. तुमचा भाऊ एवढं काही करोडपती काय पण वापरीन, पण कसं ऍडजस्ट करून घ्या. मग टर्न म्हणून टाकले बघ गाडी, निघालो बाहेर डायरेक्ट आलो रे भूम मरीन ड्राईव्हला. मी तर पाहिले गाडी गोडी लावली मस्तपैकी पार्किंगला, निघालो. म्हटलं का पाहू नाही तर चिडचं बच्ची नाही तर गर्दी नाही. म्हटलं आज तर काय विषय म्हटलं. अरे म्हणे भाऊ इथे शनिवार रविवारी गर्दी राहते म्हणे. म्हटलं ते काय छत्रीवाले कुठे गेले, ते पण नाही राहत म्हणे, ते बी रविवारीच येतात म्हणे. भाई जो म्हटलं झालं काय छत्रीवाले कधी राहते, त्यांची घरी मजा घेतात. ऐक तुमचा होतो विचारूच नका ना. पण इथे कसं भाऊ झालं माहिती का, फोटो गुटो व्हिडिओ काढले, कसे फोटो काढणे काय व्हिडिओ काढणे सर्व मस्तपैकी सर्वांनी काढले. आणि शांतता म्हणजे शांतता होते. म्हणजे समुद्रामध्ये बी भाऊ मुंबई इंडियन्सचं बॅनर होतं डायरेक्ट, ते पण भयानक काम होतं. मग कसं तिथून निघालो भाऊ. अजून तर आपल्याला आता जायचं इंडिया गेट आणि ताज हॉटेलला. तर कसं मित्रांनो, तुमच्या भाऊला फॉलो सबस्क्राईब करूनच ठेवा. भेटू आपण आता इंडिया गेटला. तोपर्यंत जय श्रीराम, जय खानदेश.